नमस्कार, मी अनुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मेकअप टिप्स, ब्युटी ट्रिक्स, स्किन केअर, हेअर केअर, पर्सनल हायजीन आणि त्याचबरोबर डेली रूटीन रिलेटेड व्हिडिओज, आणि ते देखील अगदी सोप्या भाषेमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओज आहेत ते मिस होणार नाहीत. चला तर मग सुरू करूया. तर आजचा जो आपला विषय आहे तर तो आहे की डीप आईज, म्हणजेच खोल डोळे असतात त्यासाठी मेकअप करण्यासाठीच्या काही टिप्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरू करूया. तर पहिली टिप आहे ती म्हणजे की जिथे मेकअप करायचा आहे म्हणजेच डोळ्यांच्या आजूबाजूला, तर तिथे प्रायमर आणि कन्सिलर लावून घ्यायचा. काय होतं की काही जणांची जी डोळ्याच्या आजूबाजूची जी स्किन असते तर ती ऑइली असते, त्यामुळे काय होतं की मेकअप जास्त काळ टिकत नाही. तर त्यासाठीच तिथे प्रायमर आणि कन्सिलर लावून घ्यायचा, त्यामुळे मेकअप हा जास्त काळ टिकतो. दुसरी टिप, तर मेकअप स्टार्ट करताना हा डोळ्यांच्या पापणीच्या आतल्या भागापासून म्हणजेच नाकालगतच्या भागापासून स्टार्ट करायचा. तर तिथे मोस्टली ब्राईट कलर यूज करायचे आणि ते देखील शिमरी कलर यूज करायचे. तर तिथे तुम्ही बेज कलर, गोल्डन कलर, सिल्वर कलर यासारखे ब्राईट कलर यूज करू शकता. यामुळे तुमचे डोळे हे जास्त करून उठून दिसतील. त्यानंतर तिसरी टिप, तर जो राहिलेला जो भाग आहे पापणीचा, तर तिथे तुम्ही वॉर्म ब्राईट कलर यूज करायचे. यामुळे काय होतं की तुमचे जो डोळे असतात ते जास्त करून उघड आणि उठावदार दिसतात. तर आता वॉर्म लाईट कलरमध्ये कोणते कलर, तर लाईट ब्राऊन कलर, ब्रॉन्झ कलर, रोज गोल्ड कलर यासारखे वॉर्म कलर्स तुम्ही यूज करू शकता. डोळ्यांचे जो खालच्या बाजूची जी क्रीज आहे तर तिथे मीडियम ब्राऊन कलरने ब्रशने हलक्या हाताने तो थोडासा ब्लेंड करून घ्यायचा. तो देखील अगदी फक्त बाहेरच्या साईडलाच ब्लेंड करून घ्यायचा, त्यामुळे तुमचे हे डोळे आहेत ते जास्त रेखीव दिसतील. चौथी टिप, तर आता भुवयांचा जो खालचा भाग आहे जिथे मेकअप केलेला नाही आहे तर तो भाग हायलाईट करायचा. तर तिथे तुम्ही हायलायटर वापरू शकता किंवा तुम्ही आयशॅडोमधलेच अतिशय ब्राईट कलर जे असतात शिमरवाले, तर ते कलर तुम्ही यूज करू शकता आणि तो भाग तुम्ही हायलाईट करू शकता. त्याचबरोबर आयब्रोजला तुम्ही ब्राऊन कलरच्या किंवा ब्लॅक कलरने तुम्ही शेप देऊ शकता. तुम्ही कलर्ससोबतच आयब्रो जेलसुद्धा वापरू शकता. आता आयब्रो जेलमध्ये ग्रे कलर, ब्राऊन कलर यासारखे आयब्रो जेल वापरून तुम्ही तुमचे आयब्रोज जे आहेत ते सेट करू शकता. पाचवी टिप, तर आयलायनर लावताना हा जास्त थिक न लावता थिन आयलायनर लावायचा. तो देखील अगदी पापणीच्या रेषेलगत लावायचा आणि त्याचबरोबर विंगसुद्धा अतिशय छोटी विंग काढायची. तर आयलायनरमध्ये तुम्ही ब्लॅक, ब्राऊन और वेगवेगळ्या रंगाचे आयलायनर्स मिळतात, ते देखील तुम्ही यूज करू शकता. तुमच्या आउटफिटला सूट होईल असा आयलायनर तुम्ही यूज करा, त्यामुळे तुमचे डोळे जास्त छान दिसतील आणि ते मेकअपला सूट देखील होऊन जाईल. सहावी टिप, तर आता सहाव्या टिपमध्ये काय आहे, तर काजळ आणि मस्कारा. तर आता काजळमध्ये शक्यतो ब्लॅक कलरचा काजळ हा टाळायचा, त्याऐवजी तुम्ही न्यूड कलरचा काजळ यूज करू शकता. कारण की काय होतं, ब्लॅक कलरच्या काजळमुळे डोळे अतिशय छोटे दिसायला लागतात आणि न्यूड कलरच्या काजळमुळे डोळे मोठे दिसतात. तुम्ही हे ट्राय देखील करू शकता. ब्लॅक आणि न्यूड कलरचा काजळ तुम्ही वेगवेगळ्या डोळ्यांना लावून ट्राय करू शकता. बरोबर तुमच्याकडे जो मस्कारा आहे तो मस्कारा यूज करून तुम्ही तुमचे आयलॅशेस सेट करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा मेकअप कंप्लीट करू शकता. तर ह्या काही टिप्स होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर तुमच्या देखील डोळ्यांचा स्ट्रक्चर जर सेम असेल तर तुम्ही ह्या टिप्स नक्की वापरून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा. धन्यवाद.